नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे, ज्यामध्ये आपण गोव्यातील अरंबुल बीच पाहणार आहोत। डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही गोवा ट्रिप प्लॅन केली होती आणि पहिला स्टे आम्ही नॉर्थ गोवामधील अरंबुल येथे केला होता। जाताना आम्ही पुण्याहून कोल्हापूर अंबोली घाट मार्गे अरंबुलला गेलो होतो। कोल्हापूर म्हटलं की मिसळ आणि मटण अगदी सहजच लक्षात येते आणि आम्ही सुद्धा मटण खायचा चान्स काही सोडला नाही। आमच्या एका कोल्हापूरमध्येच राहणाऱ्या मित्राने खास मटण खाण्यासाठी थालीज नावाचं एक फेमस असं एक रेस्टॉरंट सजेस्ट केलं होतं। त्याप्रमाणे आम्ही इथे आलो आणि स्पेशल मटण थाली खाण्याचा मनमुराद आनंद लुटला। अस्सल कोल्हापुरी मटणाची टेस्ट ही एकदमच भारी होती आणि भरपेट मटणावर ताव मारून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। जे कार्बन निघतो ना ते त्याला जाळतं, तिथंच प्रदूषण नाही होत। अच्छा, असं त्यात आहे ना। मी मगाशी सर्वांग सुंदर पर्यटन स्थळांपैकी अरंबुल समुद्र किनारा जगात बराच प्रसिद्ध आहे। दरवर्षी पर्यटन हंगामात देश विदेशातील लाखो पर्यटक अरंबुल किनाऱ्याला भेट देतात। अरंबुल बीच हा सर्वात स्वच्छ समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे, जिथे तुम्हाला निळ्या रंगाचे स्वच्छ पाणी दिसते आणि त्यात लहान मासे पोहतानाही दिसतात। हा बीच केरी बीचच्या अगदी जवळ आहे। येथे तुम्ही चांगले फोटो काढू शकता। अनेक जलक्रीडाही येथे उपलब्ध आहेत। हा बीच नॉर्थ गोव्यात येतो, जो कलंगूट बीचपासून जवळपास तासाभराच्या अंतरावर आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही थोडं अरंबुल मार्केट फिरलो। हे मार्केट बीचपासून अगदी जवळ आहे आणि खूप मोठेही आहे। इथे आम्हाला जवळपास सर्व वस्तूंचे शॉप्स अवेलेबल दिसले, रेस्टॉरंट्स अवेलेबल दिसले आणि अशाच एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही भरपूर नाश्ता केला। कुछ ले रहे हो क्या? पण ते वाचतं का ते? हा, वाचतं ते व्यवस्थित। ते खेळण्यामधलं वाटतंय मला। पोरांसाठीच घ्यायचं, तो तार नाही लागू शकते। विषय कशाला घालवतो मग? ते 400-500 पण घेऊ शकता। चलो उसको लेके अरंबुलमध्ये राहण्यासाठी भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत। इथे मोस्टली बजेट रूम्स
हॉटेल्स व होमस्टेचे ऑप्शन्सच जास्त अवेलेबल आहेत. वेट झाला पाहिजे. आम्ही जिथे स्टे केला होता त्या हॉटेलचं नाव होतं हकुना मटाटा. ही एक बीच फेसिंग प्रॉपर्टी होती. वन डे स्टेसाठी हा एक चांगला ऑप्शन होता, पण आम्हाला इथला स्टे हा फारसा काही आवडला नाही. रूमची कंडिशन पण बिलो ॲव्हरेज होती. त्यामुळे मी सजेस्ट करेल की दुसरं काही स्टेचं ऑप्शन आपण बघू शकलो तर बरं होईल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.